आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचं नाव चर्चेत। सतेज पाटलांसमोर झालेल्या सुनावणीनंतर निलेश चव्हाणला शस्त्र परवाना। 17 जून 2022 रोजी पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाणला शस्त्र परवाना। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राखून ठेवलेला विसेरा रिपोर्ट येण्याची शक्यता। विसेरा रिपोर्ट मुंबईतील प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवला होता। विसेरा रिपोर्टमुळे अनेक बाबी समोर येण्याची शक्यता। जालिंदर सुपेकरने जेलमधील आरोपींकडून 300 कोटी मागितल्याची माझ्याकडे तक्रार। सुरेश धस यांचा दावा। तर हगवणे जर बाहेर आले तर त्यांना लोक शेण मारतील, धस यांचं वक्तव्य। कुठल्या कायद्याकडे अशा पद्धतीने कोणी मागणी करतं का? सुरेश धस यांचे आरोप निरर्थक। जालिंदर सुपेकर यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। वाल्मिक कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा सुपेकर हेच आहेत। सुरेश धसानंतर अंजली दमानिया यांचा देखील सुपेकर यांच्यावर आरोप। तक्रारदार प्रशांत येळवंडेनं JCB आम्ही जप्त केला नाही। इंडसइंड बँकेची खुलासा। तर बँकेच्या लीगल डिपार्टमेंटला चौकशीसाठी बोलावलं असता नवी माहिती समोर। JCB प्रकरणामध्ये शशांक लता हगवणेवर येळवंडेकडून 11 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप। सोलापुरात सासऱ्याच्या जाचाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या। सासरच्या लोकांनी हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्या उद्घाटन। मुंबई ते नागपूर 701 किलोमीटरचा महामार्ग तयार। MSRDC व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांची माहिती। संतोष लड्डा दरोडा प्रकरणाचं नांदेड कनेक्शन समोर। लुटलेलं सोनं नांदेडमधील सराफा बाजारात ठेवल्याची माहिती। संभाजीनगर क्राईम ब्रांचकडून झाडाझडती। बाकलेवाल ट्रेडरची चौकशी सुरू। संभाजीनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती।